स्टार्ट परिच्छेद ज्या नव्या महाराष्ट्र स्वागताचा सोहळा आपण साजरा करीत आहोत त्यासंबंधी महाराष्ट्रातील जनतेत जास्तीत जास्त मतैक्य आहे याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. काही जण मात्र थोडासा विरोधी सूर काढीत आहेत. हा विरोधी सूर काढणाऱ्या माझ्या मित्रांना माझी प्रेमाची विनंती आहे की लोकशाहीचा कौल मान्य करून महाराष्ट्रातील आम जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी आपला विरोध आता सोडून द्यावा व नव महाराष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हावे. 3 वर्षांपूर्वी सर्व मराठी प्रदेश एकत्र आल्यानंतर आपण परस्परांच्या कितीतरी जवळ आलो आहोत. मुंबईचा माणूस आता नागपूर नांदेडचा विचार करू लागला आहे तर अमरावती अकोल्याच्या माणसाला सांगली कोल्हापूर हे आपल्यापैकीच आहेत असे वाटू लागले आहे. वाहतुकीची साधने वेगाची झाली की अंतर कमी होते हे जसे सत्य आहे त्याचप्रमाणे ममत्वाच्या भावनेने अंतर कमी होते हा अनुभव गेल्या 3 वर्षापासून आपल्याला अधिकाधिक येत आहे. बराच काळ दूर राहिल्यामुळे सुरुवातीला थोडेसे संशयाचे वातावरण थोडीशी दूरपणाची भावना राहणे हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण समजूतदारपणाने व जाणीवपूर्वक हा संशयाचा आडपडदा दूर सारला पाहिजे. महाराष्ट्र आज एकसंध होत आहे त्याचे फार मोठे श्रेय विदर्भ व मराठवाड्यातील नेते व विचारवंत यांनी या दिशेने केलेल्या प्रयत्नास आहे यात मुळीच शंका नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकीकरणाचे हे कार्य संपले अशी चूक कोणी करू नये. एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठला पण आपल्याला अजूनही पुढे वाटचाल करावयाची आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा यांना एकरूप करण्याची जबाबदारी केवळ शासनानेच पार पाडावयाची आहे अशी अपेक्षा सर्वस्वी चुकीची ठरेल. साहित्य संस्था शिक्षण संस्था सांस्कृतिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यांनी शासनापेक्षाही हे कार्य अधिक भरीवपणे करता येईल असे माझे मत आहे. त्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांची मला अर्थातच जाणीव आहे. एकरूप महाराष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाच्या द्वारे होत आहेत व त्यात संपूर्ण यश येईपर्यंत ते चालू राहतील असे आश्वासन मी देतो. याबाबतीत एका गोष्टीचा उल्लेख मी येथे करू इच्छितो. परिच्छेद मुंबई राज्याचे गुजरात व महाराष्ट्र अशा 2 राज्यात विभाजन करण्यासंबंधीचे कारण नाही. मार्गासंबंधी मतभेद होऊ शकतील हे मी मान्य करतो पण असे मतभेद लोकशाहीच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत. या दृष्टीने विभाग जिल्हा तालुका व गाव या पातळीवर निरनिराळ्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. जनतेच्या विकासाला प्राधान्य द्यावयाचे ही भूमिका एकदा मान्य झाल्यानंतर या मतभेदातूनही सहकार्याचे क्षेत्र वाढविता येईल असा माझा विश्वास आहे. ज्या नव्या महाराष्ट्र राज्याच्या स्वागताचा सोहळा आपण साजरा करीत आहोत त्यासंबंधी महाराष्ट्रातील जनतेत जास्तीत जास्त मतैक्य आहे याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. काही जण मात्र थोडासा विरोधी सूर काढीत आहेत. हा विरोधी सूर काढणाऱ्या माझ्या मित्रांना माझी प्रेमाची विनंती आहे की
लोकशाहीचा कौल मान्य करून महाराष्ट्रातील आम जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी आपला विरोध आता सोडून द्यावा व नव महाराष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हावे. स्टॉप.